नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारू या सिरियल चॅनल पुढील भागामध्ये कोणती अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तेच मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ तर नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। तर मित्रांनो, आदित्य किर्लोस्करने चक्क आता पारूला प्रपोज केलेला आहे। तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर तुमच्या सगळ्यांना माहितच असेल की पारूला आता दवाखान्यामधून घरी डिस्चार्ज भेटलेला असतो। त्यावेळेस मात्र आता पारूची संपूर्ण काळजी मात्र आदित्य घेत असतो आणि आदित्यला पारू आजारी होती त्यावेळेस सगळ्यात जास्त काळजी देखील आदित्यच करत होता। त्याच्यामुळे आदित्यला वाटत असतं की जर पारूला काही झालं असतं तर मी काय केलं असतं, कारण की सगळं काही माझ्यामुळेच झालं असतं। तर मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल की आदित्यने पारूच्या आईचं जे काही कानातलं होतं ते पारूला पुन्हा माघारी दिलेलं असतं। त्याच्यामुळे पारूच्या मनामध्ये देखील आदित्य सरांबद्दल खूप आदर वाढलेला असतो आणि तिला देखील सारखी सारखी आदित्य सरांची आठवण येत असते। तर इकडे आदित्यला देखील पारूची सारखी सारखी आठवण येत असते। तर दामिनी आणि दिशा ह्या दोघीजण देखील आदित्य आणि पारूला एकत्र बघून खूप चिडत असतात, कारण की त्या दोघींना वाटत असतं की कदाचित ही मोलकरीण जर या घरामध्ये आली तर खूप मोठा राडा होऊन जाईल। आणि ती दिशा म्हणते की दामिनी, मला एक गोष्ट सांग, ही मोलकरणीच्या पुढे एवढी सगळी का करते ही किर्लोस्कर फॅमिली, असं काय आहे त्या पारूमध्ये? त्यावेळेस मात्र दामिनी दिशाला असा स्वॅज रिप्लाय देते आणि म्हणते की कसं आहे ना, कारण की पारू किती काही केलं तरी सगळ्यांची लाडकी आहे, तुझ्यासारखी तर नाही। त्यावेळेस मात्र दिशाला अजूनच जास्त राग येत असतो। दिशा म्हणते की काही जरी झालं तरी लवकरात लवकर ह्या पारूचा काटा मला काढलाच पाहिजे, नाहीतर ही पारू एक ना एक दिवस या घरामध्ये येऊन नाही बसली म्हणजे बरं होईल। तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे शेवटी किती काही जरी झालं तर शेवटी पारू आणि आदित्यचं लग्न होणारच आहे आणि शेवटी आदित्यसोबत पारू त्या घरामध्ये एंट्री देखील करणार आहे। त्यावेळेस मात्र ह्या दामिनी आणि दिशाची चांगलीच फजिती देखील होणार आहे। तर इकडे आता आदित्य देखील स्वतः पारूबद्दल खूप विचार करत असतो आणि सारखा आदित्यच्या मनामध्ये पारूचाच विचार येत असतो। तर आदित्यला वाटत असतं की आपण पारूसोबत जर लग्न केलं तर किती बरं होईल, पण आदित्यला वाटत असतं की छे अजिबात देखील नाही, माझ्या मनामध्ये तसा विचार तरी कसा येईल, कारण की तरी राहून राहून आदित्यच्या मनामध्ये सारखा पारूचा विचार येत असतो। आदित्यला झोप देखील लागत नसते आणि आदित्यला वाटत असतं की मी पारूच्या खरंच प्रेमात पडलो का काय। तर इकडे आता आदित्यच्या सपोर्टमध्ये प्रीतम देखील असतो आणि प्रीतम म्हणतो की दादा, मला माहित आहे तू पारूच्या प्रेमात पडलेला आहे। त्यावेळेस मात्र तरी देखील आदित्य म्हणत असतो की तसं काही नाही रे प्रीतम। तर मित्रांनो, तुम्हाला मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला भेटेल की आदित्य हा आता पारूला लग्नासाठी विचारतो। तर मित्रांनो, तुमचं काय म्हणणं आहे, आदित्य आणि पारूचं लग्न झालं पाहिजे का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि दिशा आणि दामिनी सोबत काय घडलं पाहिजे हे देखील कमेंट करायला विसरू नका। भेटूया पुढील येणाऱ्या सगळ्या अपडेटमध्ये। तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।